दहिसर चेकनाक्यावर दररोज होणारी वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक गेल्या अनेक दिवसांपासून दहिसर टोलनाक्याला भेट देत आहे। तसेच दुसऱ्या भेटीदरम्यान त्यांनी ठेकेदाराला चांगलेच सुनावले। आज दुपारी 12 वाजता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दहिसर टोलनाक्याला तिसऱ्यांदा भेट दिली। एखाद्या समस्येचा पाठपुरावा केल्याशिवाय त्याच्यावर नेमका तोडगा निघत नाही, हे मंत्री सरनाईक यांनी दहिसर चेक नाक्याचा संदर्भात करून दाखवले आहे। सध्या दहिसर चेक नाक्यावर दोन्ही बाजूला केवळ 2 लेन दोन्ही बाजूने अवजड वाहतुकीसाठी ठेवण्यात आले असून बाकीचा सर्व रस्ता मोकळा केलेला आहे। तसेच या संदर्भातील सूचना दोन्ही बाजूला 300 ते 500 मीटर अंतरावर ठिकठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे हलक्या वाहनांना आपला वेग कमी न करता थेट टोलनाक्याच्या बाजूने विस्तीर्ण रस्त्यावरून पुढे जाता येते। सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत अवजड वाहनांवर प्रवेश बंदी करण्यात आली आहे। या सर्व संदर्भात प्रताप सरनाईक यांचे काय म्हणणे आहे ते जाणून घेऊया। ज्या पद्धतीने एक मंत्री म्हणून आणि ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटचा मंत्री म्हणून ज्या पद्धतीने मी लोकांना आवाहन करतो, ठेकेदारांना आवाहन करतो, आमचे आरटीओचे अधिकारी, आमचे पोलीस खात्याचे अधिकारी ज्या पद्धतीने काम करतात त्या पद्धतीने लोकांनी जर सहकार्य केलं, मला सगळ्याच्या आधी जायचं म्हणून मी गाडी कुठेही घुसविल्याने जाईल अशी जी भावना किंवा भूमिका लोकांची आहे, त्या लोकांनी सुद्धा थोडंसं सहकार्य करणं गरजेचं आहे। 50% फरक पडलेला आहे। एक लेन अजून मी चालू करायला सांगितले, त्यामध्ये काही टोईंग लेनच्या गाड्या आहेत, काही हेवी व्हेकल उभ्या केलेल्या आहेत, ते ताबडतोब क्लिअर करण्याच्या सूचना मी आरटीओ आणि ट्रॅफिक पोलिसांना दिलेल्या, त्यामुळे ती एक लेन अजून चालू होऊन जाईल। आणि प्रामुख्यानं काही BMCचं काम चालू आहे, MMRDच्या माध्यमातून मेट्रोचं काम चालू आहे, त्यामुळे सुद्धा थोडासा फरक ह्या ट्रॅफिकवर आलेला आहे। तर ह्या सगळ्या सूचनांचं पालन करून लवकरात लवकर लोकांना आज 50% प्रतिसाद लोकांकडून मिळाला आणि ट्रॅफिक तेवढं कमी झालं आहे, परंतु भविष्यामध्ये 100% ट्रॅफिकची समस्या कशी दूर होईल यासाठी तुम्ही सुद्धा सहकार्य करावं असं मी जनतेला आवाहन करतो। परंतु मी वारंवार याचा आढावा घेत राहील आणि वारंवार काही जर सूचना असेल तर जनतेच्या वतीनं मी ह्या ठेकेदारांना आणि आमच्या आरटीओ आणि ट्रॅफिकच्या पोलिसांना देत राहील।